माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। असं वाटतं की सोलापूर महापालिकेचे आयुक्त उमेश साहेब आणि त्यांची सर्व टीम आमच्या विधानसभा क्षेत्रातील शहर हद्दीतील जे विषय होते त्या विषयासंदर्भात बैठक होती। विशेष करून लोकांना मूलभूत सुविधाची अत्यंत गरज असते। पिण्याचं पाणी आहे, पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आज 4-5 दिवसाला पाणी येतं, त्याचा 2-3 दिवसावर कसं आणता येईल ते आणि त्याच्यासाठी लागणारी साधनसामुग्री परत काही ठिकाणी जुन्या पाईपलाईन आहेत त्या वाढवल्या पाहिजे आणि सर्वात महत्त्वाच्या साठवण्याची क्षमता जी आहे पाण्याची टाक्या ते प्रस्ताव दिलेले आहेत। ड्रेनेजचे विषय 3रा टप्पा सुरू करतो म्हटलेले आहेत। स्वच्छतेच्या बाबतीत अनेक ठिकाणी कचरा वगैरे पडलेला आहे, विशेष करून झोपडपट्टी एरियामध्ये जास्त कचरा आहे। प्रमुख शहराच्या प्रमुख ठिकाणी जमा होतो, पण अशा ठिकाणी आरोग्य शहरामध्ये सामान्य ज्या स्लम एरिया आहे त्या ठिकाणी अंगणवाडी सुरू कराव्यात, त्यासाठी आग्रह केला। कारण ह्या गरीब मुलाला शिक्षणाची सोय व्हावी आणि हा पाया आहे आणि म्हणून त्या पण सुधारणा करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। काही रस्त्याची कामं आहेत, रस्त्याच्या कामाला सुद्धा प्राधान्य द्यावं। आपल्याकडे जो विजापूर रोडला जो स्विमिंग पूल आहे तो सुद्धा क्रीडा विभाग आणि महापालिकेमध्ये कुणी कुणाकडे ताब्यात द्यायला तयार नाही, पण आज राष्ट्रीय संपत्ती बसून आहे, त्याचा वापरात खेळाडूंना म्हणजे आमच्या पोहणाऱ्या तरुण मित्रांना त्याचा उपयोग व्हावा त्याच्यासाठी सुद्धा आपली चैतन्यनगर जी आहे भाजी मंडई, ती भाजी मंडई दुरुस्त करून आतली शौचालय वगैरे दुरुस्त करून ते सुद्धा वापरात आणावे। शहरामध्ये विशेष करून ज्या सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटीच्या चेअरमनला उद्यान विभाग असेल आणि महापालिका आयुक्त हे सगळे बसून ह्या सगळ्यांचा सहभाग घेऊन सुंदर सोलापूर कसं करता येईल। सोसायटीतले जे मैदान आहेत, मोकळी मैदान, आरक्षित जागा, ह्या जागेच्या ठिकाणी आपल्याला लोकसहभागातून आणि महापालिकेच्या सहकार्यातून कसं करता येईल त्याचाही आराखडा तयार करायला सूचना दिलेल्या आहेत। सोलापूरचं जे प्राणी संग्रहालय आहे, प्राणी संग्रहालयामधल्या ज्या काही सुविधा असतील त्या सुविधासुद्धा प्राणी संग्रहालयाच्या कराव्यात अशाही सूचना दिलेल्या आहेत, तेही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न। सोलापूर आसरा रोड ते विजापूर रोडचा जो रुंदीकरणाचा रस्ता आहे त्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठवलेला आहे, तेही करून घ्या म्हणून सांगितलेलं आहे। तात्पुरतं खडीकरण का होईना पण सुरू करावं, रस्ता तो रुंदी करा। संभाजी महाराजाचा जो तलाव आहे त्याचं सुशोभीकरण करण्याचा जो प्रस्ताव आहे तो भारत सरकारकडे पाठवावा, तो सुदैवाने त्यांनी तयार केलेला आहे, तो भारत सरकारकडे पाठवावा आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी महापालिकेचं एक प्रतिनिधीसुद्धा तुम्ही द्या। जे मुंबईला प्रस्ताव असतात ते प्रस्तावसुद्धा देण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी सगळ्यात आमच्या सोलापूरकरांची महत्त्वाची मागणी सगळ्यात महत्त्वाची आहे। नाट्यगृहाची जी मागणी आहे, नाट्यगृहाला सुद्धा एक जागा आज पूर्वीची जी जागा दिलेली होती ती वनविभागाची असेल, त्या जागेवरती आपल्याला नाट्यगृह बांधता येणार नाही आणि म्हणून एक बाजूची जागा 44,000 फुटाची आहे, त्याचं आता आरक्षण काय आहे काय पाहून तर ते सुद्धा देण्यात, म्हणजे असे एक ना अनेक विषय झालेले आहेत। न पाहता किती सांगणार आहे पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून खूप विषय आहेत, खूप मी उंबाशे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो। सकारात्मक जी चर्चा म्हणतात की पॉझिटिव्ह महिन्याच्या आत 3 महिना चालू करतो हे जे सांगितलेलं आहे आणि परत त्यांनी सांगितलं 1 महिना 2 महिन्यामध्ये परत एकदा आढावा घेऊ असं। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।